सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। अवकाळी गारपिटीचा शहापूरला तडाखा, आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावले खासदार। शाळी धरणग्रस्तांना बाळ्यामामांचा दिलासा। रोजगाराची कमतरता, शेतमालाला हमीभाव नसणे, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी त्रस्त असलेला शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागावर निसर्गाची अवकृपा झाली आणि अनेकांचे तोडके मोडके संसारही उद्ध्वस्त झाले। काही दिवसांपूर्वी झालेली गारपीट आणि वादळाने डोळखाम परिसरातील रानविहीर, मधलीवाडी आणि लाखेवाडी येथील काशीबाई पोंढेकर, वसंत शिंदे, बाळू घरत, भगवान कोंगेरे, एकनाथ भगत, दिनेश धोंडे, मंगल भगत, तुळशीराम शिर्के, सोमा खाकर, शंकर भगत आदी ग्रामस्थांच्या राहत्या घरांचं नुकसान झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला होता। भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी काल या आपत्तीग्रस्तांना प्रत्यक्षात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। ताबडतोब अन्नधान्य, पत्रे, कौले पुरवली जातील याची काळजी घेत तात्काळ तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मागील व या वर्षाची नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर शाळी धरणग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची पांढरीचा पाडा येथील गोरक्ष मठात भेट घेत एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासित केलं। खासदार सुरेश म्हात्रेंच्या या भेटीने आपत्तीग्रस्त आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे। यावेळी संतोष शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, काशीनाथ पष्टे, अविनाश साबळे, नामदेव गिरा, राम भोईर, जानू हिरवा उपस्थित होते।